नागपूर येथील दीक्षाभूमी ते संविधान चौक इथपर्यंत अनुसूचित जातीतील 59 जातीतील प्रतिनिधींनी पूर्ण विदर्भस्तरीय महामोर्चा काढण्यात आला। त्यामध्ये आरक्षण बचाओ देश बचाओ, मनुवादी के छाती पर फुले शाहू आंबेडकर, उपवर्गीकरण रद्द करा, बदर कमिटीचा निषेध असो, भारतीय संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा पद्धतींच्या मोर्चात घोषणा दिल्या। भंडारा जिल्ह्यातून भारतीय बौद्ध महासभा, संहिता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी, बसपा, महामाया महिला सामाजिक न्याय संघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समितीचे कित्येक पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते। तसेच या महामोर्चामध्ये 59 जातीतील नेते सहभागी होऊन संविधान चौकात आपापले मनोगत व्यक्त केले। मोर्चात 100% यशस्वी झाला। या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे नेत्यांनी नेतृत्व केले नव्हते, हे विशेष व मंचावर कोणते राजकीय पक्षाचे नेते नव्हते, पण भिक्खू संघ सहभागी झाले होते। तसेच मोर्चात गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, विदर्भातील सर्व जिल्हे सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे आयोजन प्रीतम बुलकुंडे व त्यांची टीम व सामाजिक संघटनेचे आयोजन केले होते। यवतमाळमधून आलो, संजय बोरकर माझं नाव आहे। या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जो त्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जो मोर्चा काढण्यात आला, तो मोर्चा अतिशय यशस्वी झाला आहे। आम्हाला 59 जातीपैकी एकालाही या आरक्षणामधील उपवर्गीकरण अजिबात नको आहे। तो उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे तो असंवैधानिक आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 341व्या कलमानुसार जो संवैधानिक अधिकार दिलेला आहे, त्यानुसार आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये इथला RSS आणि भाजपचा जो नागपुरामध्ये त्यांचा जो अड्डा आहे, RSSचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आणि पेशवाईच्या या फडणवीस सरकारला आम्ही इशारा देतो की यापुढे जर आरक्षणावर, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायावर जर वाकडी नजर ठेवली तर हा तुझा RSSचा अड्डा आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उपवर्गीकरण हे आम्हाला मान्य नाही। आम्ही एकसंघ आहोत। आमच्यामध्ये जर विभाजन करायचं असेल तर आमच्यातले जे भाड्याचे तट्टू तू उभे केले आहेत, त्याच्यासोबत जर तू लढवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे भाड्याचे तट्टू या लढाईमध्ये कदापि यशस्वी होत नाही। आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा आता स्वस्थ बसणार नाही। या सत्तेच्या माजलेपणाचा जो माज आहे तो आम्ही आता उतरवल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम। जय संविधान आजचा ऐतिहासिक मोर्चा झालेला आहे। नागपूरने इतिहास घडवलेला आहे। तो यासाठी उपवर्गीकरण रद्द व्हावं, यासाठी केवळ एक जात नाही, 2 जात नाही, तर संपूर्ण 59 जाती जे अनुसूचित जातीमध्ये येतात महाराष्ट्रामध्ये, सगळ्या एकवटल्या, त्यांची एकजुटता हीच ताकद आहे। जे सरकार फेक नॅरेटिव्ह तयार करत होतं की उपवर्गीकरण काही जातींना हवं आहे, हे पूर्णतः खोटं आहे। जे काही मुठभर मातंगमधून लोक आहेत ते RSSने प्रभावित झालेले आहे, ते खोटं वातावरण तयार करतात। उपवर्गीकरण कोणालाही नको आहे, ते सर्व जातीचा सत्यानाश करणार आहे। शेड्यूल कास्टमध्ये जी एकता आहे, ते त्यांना जे रिझर्वेशन मिळालेलं आहे ते होमोजिनियस आणि अस्पृश्यता आणि कास्ट डिस्क्रिमिनेशन हा त्याचा आधार आहे। परंतु इथलं जे सरकार आहे ते उपवर्गीकरण आणून तो डाव आम्हाला हालून पाडायचा आहे। म्हणूनच हा मोर्चा आहे। हा मोर्चा केवळ मोर्चा नाही, तर हा जिंकण्यासाठी मोर्चा आहे, तो आम्ही जिंकणारच। उपवर्गीकरण हे आम्ही हादरून पाडणारच। उपवर्गीकरण पूर्ण 59 जातीचा विरोध आहे आणि हे आपसामध्ये फूट पाडणारी आहे आणि हे कधी शक्य होणार नाही, असे मग ॲडव्होकेट स्मिता कांबळे मॅडम केले। मी DG रंगारी, एशियन न्यूज करता, नागपूर। नागपूर येथे आहे। नागपूर येथे दीक्षाभूमीवरून संविधान चौकामध्ये वर्गीकरण विरोधात मोर्चा काढण्यात आला। या ठिकाणी 59 जातीतील सर्व समाजाचे लोक, अनुसूचित जातीतील 59 जातीतील सर्व समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित झाले होते। आणि त्यांच्या प्रतिक्रिया अशी आला की हा जो उपवर्गीकरण सरकारचा जो बदल समितीचा जो अहवाल आहे तो अजून बरोबर सादर करण्यात आलेला नाही आणि तो त्याचा सर्वांनी निषेध केला आहे। आणि सर्वांच्या वक्तव्यावर जसं कळलं आहे
त्यांच्या प्रतिक्रिया अशा कळल्या आहे की हा घटनाविरुद्ध आहे, घटनाबाह्य आहे आणि त्यामुळे हा हा जो काही उपवर्गीकरण जो काही लागू करण्यात येणार आहे तो रद्द करण्यात यावा असं सर्व वक्त्यांनी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपले मत व्यक्त केले. मी DG रंगारी येशन न्यूज करता नागपूर. मी राजकुमार बाबूरावजी चिकटे, राज्याध्यक्ष स्वतंत्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटनाची कृती समिती, महाराष्ट्र राज्य. अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या विरोधात संयुक्त व दीर्घ महामोर्चा आज आयोजित केला होता. त्याच्यामध्ये 59 जातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे जे अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होऊ घातलेलं आहे महाराष्ट्र शासनाने, ते असंविधानिक आहे, घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे आरक्षण 59 जातीचा जो उद्रेक आजच्या मोर्चात दिसला तो त्याचा उद्रेक आहे आणि असंविधानिक गोष्टी आहेत. जे काही मातंग समाजाला आरक्षण देऊ घातलेलं आहे घटनाबाह्य आहे. एका जातीचे लाड पुरवण्यासाठी होऊ घातलेलं आहे. मातंग समाज हा आमचा काय विरोधक नाही, तो आमचा भाऊ आहे. त्यांना आरक्षण दिलं म्हणजे आमचा विरोध नाही आहे. त्यांना आरक्षण द्यावं. 10 कॉलेज, लॉ कॉलेज मातंगासाठी करावे, 10 MBBS कॉलेज काढावे, 10 इंजिनिअरिंग कॉलेज काढावे, वाटेल ते करावं. पण आरक्षण हे आम्हाला मान्य नाही, कारण आरक्षण हे घटनाबाह्य आहे. बाबासाहेबांनी घटनेने क्लासला वर्गीकरण अनुसूचित जाती 59 जातीला, शेड्यूल ट्राईब 47 जातीला असं दिलेलं आहे. OBC 252 जातीला असं क्लासला वर्गीकरण दिलेलं आहे. जर प्रत्येक जातीला वर्गीकरण देत गेलं तर भारतामध्ये 6742 जाती आहेत. तर आरक्षणाचे वांदे होईल आणि देशात आरक्षणविरोधी वातावरण तयार करायचं आणि आरक्षण संपुष्टात आणायचं आहे. हा प्रस्थापित व्यवस्थेचा घाला आहे. याला आमचा सदैव विरोध राहील. त्याकरिता इथेच थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. वर्गीकरण या सभेमध्ये डॉक्टर प्रदीप आगलावी आपल्यासोबत आहे. काय सांगाल जर आपल्या महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरणाचा जो घात घातलेला आहे नियमांचं पालन करा आणि भोजनाचा कार्यक्रम जो प्रश्न आहे हा प्रश्न केवळ वर्गीकरणाचा प्रश्न नाही. महाराष्ट्रामध्ये 59 अनुसूचित जाती आहेत. या अनुसूचित जातींमध्ये कसं फूट पाडता येईल आणि विशेषतः आपल्याला माहीत असेल की आता अनेक अनुसूचित जाती या बौद्ध धर्माकडे वळत आहेत, बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहेत. चर्मकार असतील, आमचे मातंग बांधव असतील, हे सुद्धा बुद्ध धर्माचा स्वीकार करत आहेत. कोकण, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मुंबईमध्ये पुन्हा येथील अनेक जण मातंग बांधवांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. तर इथं म्हणजे या मातंग लोकांनी बुद्ध धर्माकडे जाऊ नये आणि मातंग आणि बौद्ध यांच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हावा याकरता जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हा म्हणजे अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा जो डाव यांनी रचलेला आहे तो अतिशय असंवैधानिक आहे, घटनेच्या विरुद्ध आहे आणि याचे दुष्परिणाम अतिशय वाईट होणार आहे. आणि म्हणून हा जो अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न या देशामध्ये बाबासाहेबांनी अनुसूचित जातींना एकत्र केलं. या देशामध्ये शेकडो ज्या जाती होत्या अस्पृश्य, या सर्व जातींना एकत्रित करून शेड्यूल कास्ट हा एक संवर्ग बनवला, त्यांना एकत्र केलं. ही एकता त्यांच्यामध्ये राहू नये, या लोकांनी बुद्ध धर्माकडे वळू नये याकरता जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करीत आहे. परंतु आनंदाची गोष्ट अशी की 59 पैकी 58 अनुसूचित जाती या वर्गीकरणा विरोध करीत आहेत. त्याचप्रमाणे मातंग समाजातील अनेक लोक सुद्धा या वर्गीकरणाला विरोध करीत आहेत. आणि असं असताना जर सरकारी वर्गीकरण करीत असेल तर त्याला या महाराष्ट्रामध्ये विरोध होईल आणि महाराष्ट्र सरकार हे म्हणजे वर्गीकरण करू शकणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झालेली आहे.